हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे तुम्हाला खव्याची करंजी बनवून दाखवणार आहे। इथे मी सर्वप्रथम 2 वाट्या मैदा घेतलेला आहे पीठ मळण्यासाठी। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अंदाजे 2 चमचे रवा घालायचा आहे। रवा घातल्यामुळे करंज्या खुसखुशीत होतात। आता इथे तुम्ही पहा, मी अर्ध्यापेक्षा कमी चमचा मी मीठ घातलेला आहे। आता आपण ते मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम तेल घालायचे आहे अर्धा चमचा व त्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पहा, मी थोडंसं आता तेल लावून पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हा पिठाचा गोळा आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवायचा आहे। इथे तुम्ही पहा, करंजीचं सारण बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी खवा घेतलेला आहे। त्या खव्यामध्ये मी 2 ते 3 चमचे साखर घातलेली आहे। तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता। आता मी इथे वेलची पावडर साखरेसोबत बारीक करून ठेवलेली आहे, ती 1 ते 2 चमचे घातलेली आहे। आता चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। या प्रकारे आपलं सारण झालेलं आहे। या करंज्या 3 ते 4 दिवस आरामात टिकतात। आता इथे तुम्ही पहा, आपला पिठाचा गोळा एकदम छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे। थोडंसं तेल लावून आपण त्याचा एक छोटासा गोळा तयार करून घेऊया। आता आपण त्याची एक पुरी लाटून घेऊ किंवा करंजीचं पान म्हणू शकता तुम्ही। आता इथे तुम्ही पहा, आता आपल्याला करंजी बनवून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा खवा आणि साखरेचं सारण घालायचे आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 2-3 चमचे रवा पण भाजून घालू शकता, ऑप्शनल आहे तो आपापल्या आवडीनुसार। आता एकदम छान असे प्रकारचं दाबलेलं आहे। कडाने एकदम बरोबर दाबून घ्या, नाहीतर करंजी तेलामध्ये फुटू शकते। आता मी इथे फिरकीच्या साहाय्याने करंजी तयार करून घेत आहे। एकदम सोप्या पद्धतीने या प्रकारे इथे तुम्ही पहा, आपली करंजी तयार झालेली आहे। अशाच आता आपल्याला सर्व प्रकारच्या करंज्या तयार करून घ्यायच्या आहेत। इथे ताटात ठेवून घ्या। इथे तुम्ही पहा, आता आपल्याला करंज्या तळण्यासाठी गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवायची आहे। आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया। 4 ते 5 मिनिटांनी आपले तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता गरम झाले का नाही पाहण्यासाठी मी थोडा पिठाचा गोळा टाकलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये एक करून करंज्या घालायच्या आहेत। जास्त दाटवाट घालू नका, 4 ते 5च करंज्या तुम्ही त्यामध्ये घाला। इथे तुम्ही पहा, मी बसतील एवढ्याच करंज्या घातलेल्या आहेत। इथे तुम्ही उलटण्याच्या साहाय्याने करंज्या खालीवर करून घ्या। लगेच झाऱ्या वापरला तर करंजी फुटू शकते। गॅसची फ्लेम तुम्ही कमीच ठेवा, म्हणजे करंज्या खरपूस अशा भाजतील। इथे तुम्ही पहा, 2 ते 3 मिनिटांनी आता आपल्या करंज्याला चांगला असा कलर येत आहे। आता आपल्याला करंज्या आपल्या तळून झालेल्या आहेत। अशा प्रकारे करंजी तुम्ही नक्की बनवून पहा, आकाड स्पेशल। तुम्हाला माझी करंजीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।